तर आदरणीय व्यासपीठ म्हणतो चलन की नाहीतर या गटात उसायचं जायचं उद्या पुन्हा दुसऱ्या गटात. आमदार खासदार कशी कारण सांगून जात होती. अरे सांगितलं नाही का अजितदादा अर्थमंत्री आहे आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून येत नाव म्हणून आम्ही काय केलं म्हणते थांबी जरा ग लई स्पीड आहे तुझी. तुम्हाला माहिती आहे की म्हणत होती का नाही अजितदादा असंच करते अजितदादा तसंच करते म्हणून आम्ही बंड केलं म्हणजे बंड करून सरकार तयार केलं. पुन्हा भाई और बहनों 70,000 करोड़ का घोटाला किसने किया क्या हुआ घोटाले का फिर 50 कोटी बडबड करून भाषण आठवतंय का तुम्हाला. देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानाने मध्य प्रदेशमध्ये अतिशय जबाबदारीनं भाषण केलं की 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याला 6 दिवस मी गेले नाहीत आणि 6व्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण झाले पहिल्यांदा उपमुख्यमंत्री. आणि पुन्हा म्हणजे ह्यांचे काहीतरी कुणाला चांगलं माहिती आहे म्हणून म्हणजे अर्थ का घ्या म्हणजे तुम्ही झालं का नाही की काय चाललंय कळायला का तुम्हाला का कळलं नाही. प्रताप सरनाईकावर ईडीची धाड पडते जसा प्रताप सरनाईक शिंदेगडात घुसतो चौकशी बंद. भावना गवळीवर धाड पडते जशी भावनाताई आमची शिंदेगडात जात्यात चौकशी. हसन मुश्रीफ छगन भुजबळ साहेब किती नाव किती सांगू तुम्हाला. आता शेतात खुरपायला जाणाऱ्या महिलेला सुद्धा लक्षात येले भाजपचा तोतला किंग दिलीप सोमय्या माणसं बिडू बिडू बिडू